स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच 28 एप्रिलला आपण पाहणार आहोत की काव्याची खाली झोपल्यामुळे पाठ दुखत असते। हीच गोष्ट लक्षात घेऊन पार्थ यावर उपाय काढतो। चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव येईल तो खाली झोपणार असं वरून पार्थ हा 2 चिठ्ठ्या काढतो। यावर पार्थचं नाव येतं, पण पार्थने दोन्ही चिठ्ठ्यांमध्ये त्याचंच नाव लिहिलेलं असतं। यानंतर पार्थ आणि काव्या ही दोघंही गोडी गुलाबीने भांडत झोपी जातात। तर इकडे नंदिनीला आनंद निवास मधून फोन येतो। आनंद निवासच्या अकाउंटवर पैसे कमी आहेत, म्हणून नंदिनी स्वतःच्या अकाउंटवरून पैसे ट्रान्सफर करायचा विचार करते। तर इतक्यात मालिकेत गुलकंद या चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी येते। यानंतर नंदिनी आनंद निवास मध्ये जात असताना ती आरुषीला पैशांसाठी फोन करते। आरुषी सोबतचं फोनवर बोलणं जीवा तिचं ऐकतो आणि तिला पैशांची काही अडचण असेल तर मी मदत करतो असं म्हणतो, पण यावर नंदिनी त्याचे आभार मानते आणि नंदिनी त्याला जेव्हा याबद्दल स्पष्टीकरण देते तेव्हा जीवा हा भारावून जातो। लहान मुलांच्या शिक्षणासाठी ती खूप प्रयत्न करते आणि त्यांना पुढे जाऊन कशाची अडचण येणार नाही याबद्दलचं नंदिनीचं मत ऐकून जीवा हा तिच्याकडे आनंदाने पाहत राहतो। तर इकडे मात्र पार्थ आणि काव्या हे एकमेकांसोबत उंदरा मांजरासारखे भांडत असतात, पण याच भांडणामधून त्यांच्या प्रेमाला सुरुवात होते। आता आपण मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहणार आहोत की काव्या ऑफिसला जात असताना वसू आत्या येते। वसू आत्या तिला म्हणते की अभ्यासात दिवे लावण्यापेक्षा संसारात दिवे लावा। इतक्यात पार्थ तिला म्हणतो की संसार आमचा आहे, तर आम्ही बघू काय करायचंय आणि काव्याला काय करायचं आहे ते त्या ठरवायला स्वतंत्र आहेत। पार्थचं असं बोलणं ऐकून काव्या भारावून जाते, त्यामुळे तिच्या मनात पार्थ बद्दल हळूहळू प्रेम निर्माण व्हायला आणि आपुलकी निर्माण व्हायला सुरुवात होते। त्यामुळे मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की पार्थ आणि काव्यामध्ये हळूहळू प्रेमाची गाडी सुरू होते। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।